आत्ताचं जनरेशन निरक आणि क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकून पडलेलं आहे. त्या गोष्टींचा फ्युचर उभारण्यासाठी किंवा फ्युचरमध्ये स्वतःला घडवण्यासाठी कुठेही काहीही उपयोग होत नाही. तरीसुद्धा मानसिकरित्या आत्ताचं यंग जनरेशन खूप अडकून पडलेलं आहे क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टींमध्ये. त्याचा कुठेही उपयोग नाही. ते स्वतःला अशा निरर्थक आणि क्षुल्लक कारणावरून स्वतःला कुठेतरी अशा काही उपयोगी न होणाऱ्या गोष्टीसाठी, ज्याचा फ्युचरमध्ये कुठेही उपयोग होणार नाही, अशा गोष्टींमध्ये ते अडकून पडलेलं दिसत आहे. यामुळे फ्युचर घडतही नाही, पण स्वतःचं नुकसान मात्र होत राहतं. आयुष्याकडे जाणारा मार्ग, आपल्याला स्वतःला घडवणारा मार्ग घडू पण नाही शकत. त्यामुळे निरर्थक गोष्टींमध्ये अडकून पडण्यापेक्षा ज्या आपल्याला घडवणाऱ्या गोष्टी आहेत किंवा आपलं जे फ्युचर आहे ते घडवण्याकडे जास्त भर असला पाहिजे. आपण मानसिकरित्या सुद्धा भावनिक क्षुल्लक कारणामध्ये अडकून न पडता योग्य काय, अयोग्य काय, आपल्यासाठी योग्य काय आहे, फ्युचरसाठी योग्य काय आहे, आयुष्य घडवण्यासाठी योग्य काय आहे. कारण जर आपण आयुष्य घडवलंच नाही तर हे आयुष्य परत परत नाही येणार. आणि जरी आपण आयुष्य घडवलं नाही किंवा आपण आयुष्यामध्ये काही केलं नाही तरी कोणाचं काहीही जात नाही. आणि कोणी तुम्हाला येऊन म्हणूही शकत नाही की तुम्ही स्वतःचं आयुष्य घडवा, तुम्ही स्वतः काहीतरी करा. कोणा वाचून काही राहत नाही.